नमस्कार. आरीवर्क बाय शिव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बघा आपण नीडल्सला धागा कसा चिकटवायचा हे आपण बघूया. हे आहे ते माझ्याकडे जरी थ्रेडच्या नीडल्स आहेत. आता यांना धागा कसा चिकटवायचा ते आपण बघूयात. धागा का चिकटवायचा? तर ह्या नीडल्स आहेत ना आपल्या असं वर्क करताना हातामध्ये बसत नाहीत. म्हणजे हाताला असं रुततात, टोचतात वगैरे, म्हणून याला धागा चिकटवून घ्यायचा आपण, जेणेकरून आपलं वर्क पण फास्ट होतं आणि आपला सुई हातामध्ये रवत पण नाही. हा बघा, हा आपण साध्या शिलाईचा थ्रेड असतो ना, टाके वगैरे मारतो, त्याचा मी हा धागा घेतला आहे. तर याला मी असं 5-6 वेळा फोल्ड करून घेतला आहे, 5-6 वेळा दुमडून घेतला आहे. असा जाड होईल ना असा मी याला दुमडून घेतला आहे. हे बघा, मी एवढा जाड करून घेतला आहे. तर आता आपण ही जी नीडल्स आहे ना, ह्या नीडल्सला आपण आता ग्लू लावून घेणार आहे. माझ्याकडे हा ग्लू मी वापरते आरीवर्कसाठी, कारण हा निघत नाही लवकर. आता मी हा ग्लू असा नीडल्सला चिकटवून घेणार आहे. बघा, हा ग्लू असा असतो. ओपन केल्यानंतर ह्याचं टोक वगैरे हे असं असतं ग्लू निघण्यासाठी, आणि एक पिन असते जेणेकरून आता आतमध्ये घातलं की हा ग्लू पॅक होऊन जाईल, असं असतं. आता ही नीडल्स आहे ना, आपण या नीडल्सला आता धागा चिकटवून घेऊया. तर इथे का नाही, इथे असं पेनासारखं आपल्याला करायचं. असं इथे मी थोडंसं असं ग्लू लावून घेणार आहे ह्याला. ह्या बघा, मी याला असं ग्लू लावून घेतला. मी या सुईला असा ग्लू लावून घेतला आहे आणि मी याला असा दोरा गुंडाळून घेणार आहे, जेणेकरून काय होतं, आपण पेनाला कसं पकडायला अशी लब्बर असते मागं, एक लब्बर टाईप, जेणेकरून पेन वगैरे आपल्याला रुतू नये म्हणून, त्या प्रकारे आपण सुईला असं गुंडाळून घ्यायचं, जेणेकरून इथे आपलं पकडायला असं जाड होईल. अशामध्ये या सुईला असं गुंडाळून घ्यायचं. हे बघा, मी असं गुंडाळून घेतलंय. आता हे जे टोक आहे ना, हे इथे फिरून आपल्याला ग्लू लावायचा, जेणेकरून हे सुद्धा टोक आपल्या सुईला असं फिट्टमध्ये चिकटून बसेल. हे बघा, मी इथे पण ह्या टोकाला पण ग्लू लावून घेतलाय, असं तर फिट्ट बसेल. हे बघा, मी अशा प्रकारे सुईला धागा चिकटवून घेतला आहे. आणि आता ही सुई 5-10 मिनटं अशी वाळण्यासाठी ठेवून आपल्याला वर्क करायसाठी मग रेडी होते. हे बघा, मी असा सुईला धागा चिकटवून घेतला आहे. हा धागा चिकटवल्यानंतर काय होतं, आपण ही वर्कसाठी सुई अशी पकडणार, मग या धाग्यावरती अशी पकडल्यानंतर आपल्याला कंटाळा येत नाही किंवा आपल्याला हाताला सुई टोचत नाही, म्हणून आपण हा धागा गुंडळून घ्यायचा आणि वर्क पण फास्ट होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टींसाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल, मी व्हिडिओ पाठवल्यानंतर तो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.